नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. पैसा पुराण या आपल्या विशेष सखोल आणि विश्लेषणात्मक बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशांतर्गत अर्थव्यवस्था, जागतिक राजकारण, शेअर बाजार, सोनं चांदी, इंधन दरवाढ आणि अमेरिकेच्या स्थलांतर धोरणापर्यंत आजच्या बुलेटिन मध्ये आपण पाहत आहोत अशा अनेक घडामोडी ज्या थेट आपल्या खिशाशी, गुंतवणुकीशी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच आजचं हे पैसा पुराण केवळ बातम्यांचं बुलेटिन नाही, तर देश विदेशातील आर्थिक वास्तवाचं सखोल विश्लेषण आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या बातमीपासून. भारतीय शेअर बाजाराच्या आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1000 अंकांनी उसळला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक देखील 1% अधिक वाढला. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेमुळे पश्चिम आशियात तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून आला. भारतीय बाजाराने देखील या सकारात्मक वातावरणाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. सेन्सेक्सने 80,000चा महत्वाचा टप्पा पार केला, तर निफ्टी 24,300च्या जवळ पोहोचला. बँकिंग, IT, ऑटो, रियालिटी आणि मेटल क्षेत्रातील समभागामुळे सर्वाधिक तेजी ही दिसून आली. खासगी बँकांचे शेअर्स तेजीत राहिल्याने बाजाराला मोठा आधार मिळाला. HDFC बँक, ICICI बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस यांच्या समभागांनी निर्देशांक वाढवण्यात मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून भारतीय शेअर बाजार सतत दबावाखाली दिसत होता. भूराजकीय तणाव, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन व्याजदराबाबत अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सावध झाले होते. मात्र अचानक आलेल्या सकारात्मक जागतिक संकेतामुळे बाजाराने दमदार पुनरागमन केलं. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण ही भारतीय बाजारासाठी अत्यंत सकारात्मक बाब ठरली आहे. ब्रेंट क्रूडचा दर हा $100च्या खाली आल्याने भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशाला मोठा दिलासा हा मिळाला आहे. तेलाच्या किमती कमी झाल्याने महागाईवरील दबाव घटण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची अपेक्षा देखील वाढत आहे. या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक मजबूत झाला आहे. दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयात देखील मजबूतीही दिसून आली. रुपयातील स्थिरता आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात पुन्हा एकदा खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. काही सत्रातील विक्रीनंतर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी मार्केटकडे आपला मोर्चा वळवला. गिफ्ट निफ्टीने देखील सकाळीच भारतीय बाजारासाठी मजबूत सुरुवातीचे संकेत हे दिले आणि दिवसाअखेर ते खरे ठरले. तज्ञांच्या मते सध्या बाजारात बाय ऑन डिप्स ही रणनीती प्रभावी ठरत आहे. म्हणजेच बाजारात घसरण झाली की गुंतवणूकदार खरेदीची संधी म्हणून त्याच्याकडे पाहतात. देशांतर्गत आर्थिक स्थिती मजबूत असल्याने भारतीय बाजारात दीर्घकालीन दृष्टीने सकारात्मक राहू शकतो असा विश्वास अनेक विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र बाजारातील ही तेजी फार काळ टिकली नाही, कारण जागतिक घडामोडींनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आणि त्याचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळून देखील पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार तेजी नोंदवल्यानंतर आज गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात मंदावलेल्या अवस्थेत झाली. गिफ्ट निफ्टीने देखील आधीच कमजोरी सुरुवातीचे संकेत दिले होते आणि त्यानुसार बाजार उघडताच दोन्ही प्रमुख निर्देशांकामध्ये किरकोळ घसरण ही पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 75 अंकांनी घसरून 76,400च्या आसपास व्यवहार करत होता, तर निफ्टी 50 देखील 24,000च्या खाली गेला. मात्र सुरुवातीचा दबाव कमी होताच बाजाराने वेगाने सावरत पुन्हा एकदा वाढीचा मार्ग हा पकडला. काही वेळातच निफ्टीने 24,000चा महत्वपूर्ण टप्पा हा पुन्हा ओलांडला, तर सेन्सेक्स मध्ये देखील खरेदी वाढल्याचे निर्देशांक स्थिर झाला. यामुळे बाजारात अजूनही सकारात्मक भावना कायम असल्याचे स्पष्ट आहे. दिवसभराच्या व्यवहारात मेटल, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली. कोल इंडिया, इंडस टॉवर्स आणि धातू क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने चांगली झेप घेतली. दुसरीकडे IT आणि काही बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव हा कायम राहिला. विशेष म्हणजे व्यापक बाजारात सकारात्मक चित्र हे दिसून आले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी मुख्य निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी केली. मात्र या सर्वांच्या हालचाली केंद्रस्थानी एकच मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे पश्चिम आशियातील वाढता संघर्ष. अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या बातम्यांमुळे जागतिक बाजारात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण झाली आहे. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा $98 प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचल्याने भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई पुन्हा वाढू शकते, रुपयावर दबाव येऊ शकतो आणि सरकारच्या आर्थिक ताळेबंदीवर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळे गुंतवणूकदार प्रत्येक जागतिक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शेअर बाजारातील ही अस्थिरता केवळ गुंतवणूकदारांपुरती मर्यादित नाही, तर त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर देखील होऊ लागला आहे.
कारण आता महागाईचा आणखी एक मोठा झटका देशाला बसला आहे. देशातील सराफा बाजारात 26 मे 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. विशेषतः चांदीच्या किमतीत तब्बल 3,800 रुपयांपेक्षा अधिकची घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये दबाव हा दिसून आला. जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिका इराण तणाव आणि मजबूत होत चाललेला डॉलर यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव वाढल्याचे तज्ञ सांगत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा अनेक शहरांमध्ये 1,58,000 रुपयांच्या आसपास राहिला, तर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे 1,58,890 रुपये प्रति 10 ग्राम, 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,45,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर हा 1,19,170 रुपये इतका नोंदवला गेला. चांदीचा दर देखील 2,85,000 रुपये इतका प्रति किलोच्या आसपास आहे. MCX वर सोन्याच्या फ्युचर्स मध्ये जवळपास 1% घसरण ही झाली, तर चांदीत देखील अधिक तीव्र घसरण पाहायला मिळाली. काही वेळ चांदीच्या किमती 3,300 ते 3,800 रुपये प्रति किलोने कोसळल्याचं समोर आलं. तज्ञांच्या मते अमेरिकन ब्रॉन्ड यील्ड्स वाढल्याने गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक कमी करत आहे, कारण जेव्हा बॉन्डवरील परतावा वाढतो तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याची आकर्षकता कमी होते. मात्र दीर्घकालीन दृष्टीने सोन्याचा कल हा अजूनही मजबूत असल्याचं अनेक विश्लेषकांचं मत आहे. भूराजकीय तणाव, महागाई, जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे भविष्यातील सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेऊ नये असा सल्ला विश्लेषक देत आहेत. आणि आता महागाईचा विषय निघालाच आहे, तर आता बोलूया अशा एका निर्णयाबद्दल ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात आणखी वाढ होणार आहे. देशातील वाढत्या महागाई दरम्यान राजधानी दिल्लीतील नागरिकांना पुन्हा एकदा मोठा आर्थिक झटका हा बसला आहे. इंधन दरवाढीच्या मालिकेत आता CNGच्या किमतीमध्ये देखील सातत्याने वाढ ही होत असून मंगळवारी दिल्लीमध्ये CNGच्या दरात 2 रुपये प्रति किलो इतकी वाढ ही झाली. या वाढीनंतर राजधानीतील CNGचा दर हा 83 रुपये 9 पैशांवर पोहोचला. विशेष म्हणजे गेल्या अवघ्या 12 दिवसात चौथ्यांदा ही दरवाढ करण्यात आली. यामुळे सामान्य नागरिक, ऑटो टॅक्सी चालक आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रावर मोठा ताण निर्माण झाला आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने जाहीर केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद मध्ये देखील CNG महाग झाली. यापूर्वी CNG हा पेट्रोल आणि डिझेल पेक्षा स्वस्त पर्याय मानला जात होता. त्यामुळे हजारो नागरिकांनी CNGच्या वाहनांकडे मोर्चा वळवला. मात्र आता सातत्याने वाढणाऱ्या दरामुळे त्यांचे मासिक बजेट हे पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. या दरवाढीमागे पश्चिम आशियातील वाढता तणाव हे प्रमुख कारण मानले जाते. इराण संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनी परिसरातील अस्थिरतेमुळे जागतिक बाजारात नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ ही झाली आहे. भारत मोठ्या प्रमाणावर गॅस आयातीवर अवलंबून असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रत्येक चढ उताराचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरवाढीवर होतो. यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने आयात खर्च आणखी वाढता आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. CNGच्या दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकापुरता मर्यादित राहणार नाही, तर वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, दूध, किराणा आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढल्याची शक्यता आहे. म्हणजेच महागाईचा आणखी एक फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागू शकतो. ऑटो टॅक्सी चालकांमध्ये देखील नाराजी ही वाढू लागली आहे. अनेक चालकांनी भाडेवाढीची मागणी सुरू केली असून जर सार्वजनिक वाहतूक महाग झाली तर त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या मासिक खर्चावर होऊ शकतो. अमेरिकेत कायमस्वरूपी स्थायिक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो स्थलांतरितांसाठी ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय हा मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेने ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल करत तात्पुरत्या व्हिसावर राहणाऱ्या व्यक्तींना आता ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आपल्या मायदेशी परत जाण्याची अट ही घातली आहे. या निर्णयामुळे तब्बल 7 लाखाहून अधिक अर्जदार अनिश्चिततेत सापडले असून त्यात भारतीयांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार सध्या सुमारे 5,40,000 कौटुंबिक ग्रीन कार्ड अर्ज आणि 1,70,000 रोजगारा आधारित ग्रीन कार्ड अर्ज हे प्रलंबित आहेत. म्हणजे जवळपास 7 लाख अर्जदार या नव्या नियमामुळे थेट प्रभावित होत आहेत. मध्ये H-1B व्हिसावर काम करणारे भारतीय IT अभियंते, L-1 व्हिसावर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी, F-1 व्हिसावरील विद्यार्थी आणि त्याच्या कौटुंबाचा समावेश आहे. याआधी अमेरिकेत राहूनच ऍडजस्टमेंट ऑफ स्टेटस या प्रक्रियेद्वारे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी सुविधा ही उपलब्ध होती. यामुळे अनेक परदेशी नागरिक
अमेरिकेत नोकरी करत असतानाच कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी अर्ज करू शकत होते. मात्र नव्या धोरणामुळे आता बहुसंख्य अर्जदारांना आपल्या देशात परत जाऊन अमेरिकन दूतावासातूनच प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे हजारो कुटुंबांमध्ये भीती आणि संभ्रमांचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भारतीय व्यावसायिक 10 ते 15 वर्षापासून ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेत सुमारे 10 लाखाहून अधिक भारतीय H-1B व्हिसावर कार्यरत आहे आणि त्यातील मोठा वर्ग हा ग्रीन कार्डच्या प्रक्रियेत आहे. यामुळे या नव्या नियमांचा सर्वाधिक फटका भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन दूतावासामध्ये आधीच व्हिसा प्रक्रियेसाठी मोठा बॅकलॉग आहे. काही देशांमध्ये मुलाखतीसाठी 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची प्रतीक्षा करावी लागत आहे. ट्रम्प प्रशासनाने मात्र या निर्णयाचे समर्थन केले आहे. प्रशासनाच्या मते तात्पुरत्या व्हिसावर कायमस्वरूपी नागरिकत्वासाठी शॉर्टकट होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. स्थलांतर प्रक्रियेनंतर ताण कमी करणे आणि अमेरिकेच्या मूळ स्थलांतर धोरणाचे पालन करणे हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं ते सांगत आहे. तर मित्रांनो, आजच्या संपूर्ण बुलेटिनमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते की जगातील प्रत्येक मोठी घडामोड ही आता थेट आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असते. येणारे काही महिने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. म्हणूनच बीजडंकावर आम्ही तुमच्यापर्यंत अशाच बातम्या पोहोचवत राहू. ज्या अर्थविश्वातील प्रत्येक मोठी घडामोड असतील, शेअर बाजारातील प्रत्येक हालचाल असेल आणि तुमच्या खिशावर परिणाम करणारी प्रत्येक बातमी ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत मी अमोल मोरे घेतो तुमचा निरोप. धन्यवाद.